अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। कोलकात्याच्या स्ट्रॉंग रूम बाहेर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम मधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा टीएमसीचा आरोप। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। कोलकात्याच्या स्ट्रॉंग रूम मध्ये कुठलीही गडबड नाही, सर्व ईव्हीएम सुरक्षित आणि लॉक। बॅलेट बॉक्स वेगळे करण्याचं काम सुरू होतं। सर्व पक्षांना याची माहिती दिली होती। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एक्झिट पोल भाजपच्या इशाऱ्यावर दाखवले गेले। टीएमसी 226 जागांचा आकडा पार करेल। पश्चिम बंगालमध्ये माटी माणसांचं सरकार बनणार। मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून विश्वास व्यक्त। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध। भाजप शिवसेना अतिरिक्त उमेदवार देणार नाही। मिलिंद नार्वेकर अंबादास दानवेंशी चर्चेनंतर एकनाथ शिंदेंचा निर्णय। मवियाकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर बिनविरोध। उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चेनंतर अर्ज न भरण्याचा निर्णय। तर पुढच्या वेळी राज्यसभा देण्याची काँग्रेसची मागणी। लढाईची वेळ येते तेव्हा कुणाला तरी पुढे करतात। तुम लढो हम कपडा संभालता है, अशी ठाकरेंची भूमिका। उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंनी डिवचली। शिंदेंच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोरेंना उमेदवारी। प्रहारचं शिवसेनेत विलिनीकरण झाल्यानंतर कडू आमदारकीचे उमेदवार, तर दादांच्या राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांना संधी। झेंडा बदलला असला तरी अजेंडा तोच। दिव्यांग शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती। शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणार। शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर बच्चू कडूंचा निर्धार। विधानसभेवर निवडून येण्याची कडूंची क्षमता संपल्यानं विधान परिषदेसाठी विलिनीकरण। पक्ष विलीन करण्यासाठी मी मूर्ख नाही असं कडूच म्हणाले होते। संजय राऊतांनी डिवचलं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या 5 उमेदवारांकडून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जटार यांच्याकडून अर्ज। पवार अण्णावाच्या नातवंडांविरुद्ध कधीच लढणार नाही। भविष्यात पवार विरुद्ध पवार संघर्ष नको, सुप्रिया सुळेंचा निर्धार। तर संपूर्ण पवार कुटुंबियांचीही तीच इच्छा। सुनेत्रा पवारांकडूनही वक्तव्याला दुजोरा। मराठी बोलणार नाही असं म्हणणाऱ्यांची हिंमत ही रिक्षावाल्यांमध्ये कशी येते? मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाही? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। विदर्भात 2 दिवस उष्णतेची लाट कायम, तर 2 मे पासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीला येलो अलर्ट जारी। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला। हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईत पुढील 4 दिवस तापमान 35 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता। मुंबई पुणे मिसिंग लिंक उद्यापासून सेवेसाठी खुला। मुंबई आणि पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार। त्यामुळे एक्सप्रेसवेवरील टोलमध्ये कोणतीही वाढ नाही। खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका। 12वीचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार। सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार। अण्वस्त्र कार्यक्रम हीच आमची खरी संपत्ती। क्षेपणास्त्र संगताचा त्याग करण्यास मुस्तफा खामेनींचा स्पष्ट नकार। फारशा समुद्रधुनीत आल्यास इथेच गाडून टाकू, इराणची ट्रम्प यांना धमकी। राज्यात उद्यापासून डिजिटल जनगणना सुरू होणार। इतिहासात प्रथमच नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय उपलब्ध। जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सज्ज।